तुम्ही बघू शकता की समोर माझ्या एक छोटंसं गाईचं वासरू आहे. 1-2 दिवसाचंच असणार आहे ते. माझ्याकडं स्वतःकडे घरी गाया नाहीत, पण इतकं पण निर्लज्ज होऊ नका शेतकरी मित्रांनो. अक्षरशः ते बघून रडू येऊ राहिलं का तुम्ही एक 2-3 दिवसाच्या वासराला सोडून दिलंय तुम्ही जंगलामध्ये. तुम्ही बघू शकता हे वासरू आहे, याला पाणी पण भेटेना. त्याला आता मी पाणी पाजलं. त्याला मुळात म्हणजे त्याला खाताच येऊन राहिलेलं काहीच, कारण की ते जन्मताच आहे. त्याला 1-2 दिवस पण त्याला झालेले नाहीत जन्मून, आणि तुम्ही त्याला इथं आणून ठेवलं. इतके पण निर्लज्ज होऊ नका शेतकरी मित्रांनो. तुम्ही त्याला 2-3 दिवस सोडायबद्दल काय म्हणणं नाही, पण त्याला 4-5 दिवस त्याला थोडी खायची सवय लागून द्या आणि मग सोडा. तुम्ही बघू शकता की आता हे या मकाच्या वावरामध्ये आहे, पण त्याला कुठल्याही प्रकारची ती मका सुद्धा खाता येऊ नाही राहिलेली. तुम्ही त्याची आता काय सांगायचं, इतकी बिकट कंडिशन आहे. 2 वासर आहेत, आता मी तुम्हाला एकच दाखवलं, एक तिकडे माझ्या झेंडूच्या वावरा शेजारी. इतके पण निर्लज्ज होऊ नका, आणि थोडीफार तरी जनाची नाही तर मनाची. अरे हिंदू धर्म आहे आपला. आपल्या हिंदू धर्मात या असे गाईला सोडून दिलं, तुम्ही वासराला सोडून दिलं, हे चालतंय का? तुम्ही सोडा, त्याबद्दलही माझं काही म्हणणं नाही. फक्त त्याला 1-2-4 दिवस सांभाळा, त्याला खाता येईल एवढे दिवस तरी सांभाळा आणि मग सोडून द्या. तर हा असा माझा आजचा मुद्दा आहे. कृपया तुम्ही नुसतं दुधाकडे लक्ष देऊ नका, किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही एका निष्पाप वासराचा जीव घेऊ राहिले, एवढं तरी ध्यानात ठेवा. धन्यवाद. जास्त काही बोलणार नाही. धन्यवाद.